their prayers, mantras, slokas, aartis, everything translated here in English. हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि दुपारची वेळ होती तर ज्यूस प्यायचा होता माझ्या मिस्टरांना. तर मग मी म्हटलं की आता मी ज्यूसच बनवेल. तर मी ज्यूसर वॉश वगैरे करून घेतला आणि गार्गीला देखील स्टडी द्यायचा होता. तर गार्गी देखील तिथे किचन टेबलवरती बसून स्टडी करत होती आणि मी मधून तिचा स्टडी घेत होते. तिला थोडीशी सर्दी होती, त्यामुळे मग ती जरा शांत झाली होती आज जरा. आणि तब्येत ठीक नसल्यामुळे तिचं अभ्यासात देखील लक्ष नव्हतं. तर मी तिला जास्त फोर्स नाही केला, परंतु थोडासा स्टडी दिला होता. तिचा थोडा राहिला होता स्टडी वीकेंडचा. तर मग आणि तेच बघता तिचा चालला होता डान्स, भरतनाट्यम. तिला खूप आवडतं भरतनाट्यम. तुम्ही पाहू शकता कसा डान्स चालू होता तिचा आत्ता. आणि गार्गीला ज्यूस बनवायचा होता तर ती तिथून उतरली होती, म्हणून तिला मी इथे ज्यूसाजवळ बसवलं. कारण लहान मुलांना छान वाटतं. याआधी तुम्हाला मी दाखवलं होतं की गार्गीला म्हणजे आवडतं ज्यूस वगैरे बनवायला. तर मग मी तिला हेल्प करत होते थोडीशी ज्यूस बनवण्यासाठी देखील. आणि ज्यूस बनवून झाल्यावर तुम्ही जर लगेच ज्यूसचं भांडं वगैरे वॉश करून ठेवलं तर तुम्हाला नंतरही कंटाळा येत नाही. आणि मी नेहमी असंच करते, जेव्हाही मी ज्यूस बनवते तेव्हा ज्यूसचं जे भांडं असतं ते पहिलं वॉश करून ठेवत असते आणि त्यानंतर ज्यूस पीत असते आरामामध्ये. मला असं आरामात प्यायला खूप छान वाटतं ॲक्च्युली ज्यूस. आणि मला तर असं वाटतं सगळ्यांनाच आवडत असेल की पूर्ण काम आवरलेलं असेल आणि मग तुम्ही एखादा वस्तू शांततेने खाताय किंवा पिताय तर ते सुख वेगळंच असतं. तुम्ही सगळे देखील ज्यूस प्यायला या. कलिंगडाचा ज्यूस बनवलेला आहे. तर माझा स्वयंपाक आज खूप सिंपल आहे. राईस बनवला आहे मी, फक्त भात आणि बटाटा शेवग्याची भाजी बनवली आहे. त्याच्यासोबत पापड असणार आहे. नाही, पापड संपलेत, सॉरी. तर तेवढंच असणार आहे. भाकरी नाही बनवली कारण आम्ही सकाळी नाश्त्याला पावभाजी खाल्ली होती सर्वांनी. 10-10:30 वाजता खाल्ली असेल आणि भूकही नाही आहे. तर मग ते बोलले की भाकरी नको बनवू. तर मग मी नुसतं राईस आणि भाजी बनवली आहे. तर गार्गी देखील तीच खाईल. आणि इथे पाहू शकता थोडासा पसारा आहे घरामध्ये. तर गार्गी नेहमी माझा पसारा वाढवत असते, मला माहितीच आहे. आणि दुपारचे 3 वगैरे वाजले होते, 3:30. तर पसारा तर ऑब्व्हियस आहे, सकाळपासून दिवसभर तिने पसारा केलेला. आणि असं नाही की ती एखादी वस्तू सगळंच काढून ठेवते कधी. आज तरी कमी वस्तू होत्या. आणि मी शक्यतो यावेळी नाही घालत कपडे सुकायला घरामध्ये, कारण आपण इकडे तिकडे फिरत असतो तर मोकळी जागा गरजेची असते. परंतु आम्हाला बाहेर जायचं होतं, मग मी म्हटलं की कपडे देखील सुकून जातील आणि रात्री आल्यावर तर काही बसणार नाही कोणी, थकूनच येतात बाहेरनं आले की. मग त्यानंतर मी दिले होते हॉलमध्ये माझे कपडे सांगून माझ्या स्टँडवरती. हॅलो आणि नमस्कार. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज आहे शनिवार. तर आज आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये आणि आत्ता वाजलेले आहेत 4:15. 4 वाजता निघायचं होतं, थोडासा उशीर झालेला आहे. माझे मिस्टर खाली गेलेले आहेत, गार्गी माझी वाट बघते तिथे. आणि आम्ही निघणारच आहोत आत्ता. आमच्यासोबत येत आहेत प्राजक्ता आणि त्यांचे शुभांगी आणि त्यांची फॅमिली आहे पूर्ण. तर आम्ही सगळे एकत्रच जाणार आहोत. आणि आम्ही आज जाणार जबेल अलीच्या मंदिरामध्ये. मागच्या वीकपासून आमचं चाललं होतं जायचं, परंतु योगच येत नव्हता आणि आज योग आलेला आहे. चला तर मग मी आज तुम्हाला दाखवते जबेल अलीचं मंदिर कसं दिसतं. परंतु आतमध्ये मे बी शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मी दाखवू शकत नाही. आणि हे भव्य दिव्य मंदिर आहे, सगळ्यात मोठं दुबईतलं हिंदू मंदिर आहे. ते आत्ताच ओपन झालेलं आहे, वर्षही नाही झालं ओपन होऊन. आणि अजून एक मंदिर आहे बरदुबईला, तेही खूप छान आहे, पण ते छोटंसं आहे. आणि हे खूप मोठं आहे. तिथे गुरुद्वारा पण आहे. तर गुरुद्वारालाही आपण जाणार आहोत संध्याकाळी. आणि तिथे महाप्रसाद देखील असतो, तर महाप्रसादचा आस्वाद देखील घेणार आहोत. आले गाऊ, आले 2 मिनटं.
तर महाप्रसादाचा आस्वाद देखील आपण घेणार आहोत आणि तुम्हाला मी दाखवणार आहे गुरुद्वारा वगैरे. आतमध्ये शूटिंग नसेल परंतु मी बाहेरून नक्की तुम्हाला दाखवेल आणि आतमधून जर आम्हाला घेऊन दिली तर मी आतमधून देखील घेईल शूटिंग, मंदिराची पण आणि गुरुद्वाराची पण. चला तर निघूयात मग. आणि गाडी एकदम चकाचक पुसून ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. सकाळी लवकर उठून आलेले आहेत, म्हणजे ते लवकरच उठतात तर सकाळी येऊनच त्यांनी पुसलेली आहे आणि नवी वाटते पुन्हा. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये. पाहू शकता या साईडला आहे मंदिर आणि इथे आहे शुभांगी. तुला आरामात खुर्ची भेटली, आराम खुर्ची, आरामात बसलाय तू. आपल्याकडे जसा मंदिरामधून खाली जाताना महाप्रसाद भेटतो तर इथे देखील महाप्रसाद, आणि इथे प्रसाद देखील देत होते हे काका. आणि तुम्हाला मी दाखवते प्रसादामध्ये काय काय आहे. घरी देते. ओके. आणि हा प्रसाद आपल्याकडे बेसनचे लाडू कसे बनवतात, म्हणजे पीठ करून बेसन पिठाचे लाडू, तर त्या प्रकारातला वाटला आम्हाला जरा.
आणि जे वयोवृद्ध आहेत ज्यांना चालता येत नाही म्हणजे स्टेप्स चढता येत नाही त्यांच्यासाठी लिफ्टची सोय देखील केलेली होती. आणि इथे बुक ठेवलेले होते, डेली प्रेयर होत्या, तर त्याचं मीनिंग काय आहे त्यांनी मला खूप छान सांगितलं. मी तुमच्यासोबत शेअर करते ते. This is a daily prayers book by Sainath. He is the pen author of this book. So after 7 years of research, he compiled this book with the help of Vedic scholars and Rishi munis. So this book, my first page itself, you can see how to do the pranam mudra and what are the benefits you are getting from by doing the correct way of pranam. Like this, you will find many things here in this book. And if you know about the beach mantras, the origin of the mantra, each word of the mantra is explained very beautifully with the meaning. Okay? In the index page, you can see mainly our Hindu god and goddess, including Tirupati Balaji, Guru Nanak Ji, Sai Baba, and all our Navagrahas. Their prayers, mantras, slokas, artis, everything translated here in English, and the meaning is also there in English. Most of the time, we offer the prayer to our god and goddess, but we don't know the meaning because it's in Sanskrit. So here in this book, at least you will come to know how to, what are the meanings, so it will be more effective in our Nice. This is this. थँक्यू फॉर इन्फॉर्मेशन. तुम्ही पाहू शकता केवढं मोठं आहे मंदिर हे. आणि तुम्ही इथे पाहू शकता मंदिरामध्ये घंटी देखील आहे, घंटा लावलेल्या आहेत मोठ्या, 3 घंटा आहेत इथे. पण त्या एवढ्या वरती आहेत की हातच नाही पुरणार. इथे चाललंय किंजल. इथे आहे गुरु नानक दरबार म्हणजेच गुरुद्वारा. तर आपण आता गुरुद्वारामध्ये देखील जाणार आहोत आणि गुरुद्वारामध्येच महाप्रसाद भेटतो. ਹੋਰ ਕੀ ਹਾਲ ਜੇ? गार्गी चल पुढे चल. यस काय हां. आणि गार्गीला याच्यावरती बसून फोटो काढायचा होता. कधीच ती म्हणत नाही फोटो काढायचा वगैरे, तर आम्ही आज काढणार आहोत. आणि आम्ही आलेलो आहोत गुरुद्वारामध्ये. गर्दी एवढी क्यूट दिसते. आणि प्रसादामध्ये डाळ होती, राईस होता, भाजी होती आणि चपाती देखील होती. अजूनही 2 भाज्या होत्या. आणि आमचा महाप्रसाद झालेला आहे. गार्गी तू खाल्ला? लिटल आता आम्ही घरी निघालेलो आहोत.
आणि आम्ही आत्ता जस्ट आलेलो आहोत मंदिरामधून. ॲक्च्युली आम्ही शुभांगीकडे गेलो होतो, त्यांना सोडलं, परंतु त्यांनी खूप आग्रह केला घरी चला. मग घरी देखील गेलो आणि मग आईस्क्रीम वगैरे खाल्ली. गार्गीने आईस्क्रीम नाही खाल्ली, तिने मँगो खाल्ला. ॲक्च्युली तिला खूप सर्दी झाली आणि त्यामुळे जरा थोडीशी तब्येत तिची डाऊन झाल्यासारखी वाटते मला. तर उद्या मे बी तिला आराम करावा लागेल. आणि आत्ताच आलेलो आहोत आम्ही, तर आता आवरतो घरातलं जेवढं थोडंसं काम आहे ते. चला तर मग मी आजचा व्लॉग इथे संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि हां, मला एक तुम्हाला सांगायचं की तुम्हाला कोणते अजून माझ्याकडनं कंटेंट पाहायला आवडतील किंवा तुम्हाला इकडे काय पाहायला आवडेल हेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मेसेज करून सांगा. मी प्रयत्न करेन की मी तुम्हाला दाखवेल इकडे कसं असतं काही किंवा की माझ्या बाबतीतले तुम्हाला काही म्हणजे काय गोष्टी ऐकायला आवडतील हेही मला सांगा मेसेज करून कॉमेंट बॉक्समध्ये.